जिल्हा सामान्य रुग्णालयातूनही पळालेल्या कैद्याला MP राज्यातून अटक। गेल्या 15 दिवसापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोपी कक्षात उपचार घेत असलेल्या बंदिस्ताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रुग्णालयातूनही पसार झाला होता। या प्रकरणी एक ASI 3 पोलीस कर्मचारी यांना निलंबित केले होते। अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध लावण्यात यश मिळाले। जिल्हा बऱ्हाणपूर तालुका खोकनार तुरईथळ या गावातूनही फिल्मी स्टाईल या आरोपीला 13 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अटक करण्यात आली। पोलीस पाहूनच आरोपी हा पळाला होता। या दरम्यान पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आरोपीला जेरबंद करण्यात आले। या कारवाईमध्ये PSI अजय जाधव, ASI राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, नरेंद्र उघडे यांनी ही कामगिरी केली। करू असणारे वय वर्ष 45 हा हिवरखेड पोलीस स्टेशन अकोला जिल्हा या पोलीस स्टेशनच्या 376च्या गुन्ह्यात आरोपी होता आणि तो गेले 7-8 वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता। तो शिक्षा झालेला आरोपी आहे। दिनांक 30/4/24 रोजी तो इरविन हॉस्पिटलमध्ये काही उपचारास्तव भरती झालेला होता। त्याला उपचार चालू असताना रात्री 2च्या सुमारास 2 ते 3च्या सुमारास त्यांनी त्या हॉस्पिटलमधून वॉर्ड क्रमांक 16मधून इरविन हॉस्पिटलच्या पळ काढलेला होता आणि तिथून तो पळून गेला होता। पळून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये एक 325/24 नंबरचा 326चा गुन्हा केलेला होता आणि तो पळून गेल्यानंतर आमची टीम आम्ही माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेली होती आणि या टीमने आज रोजी मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन गेले 2-3 दिवस ते त्याचा पाठपुरावा करत होते, शोध घेत होते आणि मध्य प्रदेश याच्या इथून तुकईगड पोलीस स्टेशन खकनार या ठिकाणावरून आज त्याला अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता जे काही इथून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात आणखीन एक 326चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला माननीय न्यायालयासमोर पेश करून मग त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल। या प्रकरणी माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ACP भोवर साहेब, ACP बचाटे, PI कोटनाके साहेब, PSI जाधव DBचे इंचार्ज आणि त्याचबरोबर DB पथकातले ASI राजेश सपकाळ, दीपक श्रीवास्तव आणि MPC नरेंद्र या पथकाने जाऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता कोर्टासमोर पेश करण्यात येईल।